नमस्कार मित्रांनो, मी संकेत आणि ही माझी मिसेस स्वरा संकेत शिंदे. हाय. नमस्कार मित्रांनो, मी संकेत आणि ही माझी मिसेस स्वरा संकेत शिंदे. हाय. आज आम्ही दोघं इथे माथेरानला आलेलो आहोत आणि सांगायची गरज नाही, तुम्ही ओळखलंच असेल हे ठिकाण. थोडंसं चालत असल्यामुळे आम्ही दमलेलो आहोत. आम्ही आता अमन लॉजपासून चालायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात आम्ही माथेरानला पोचू. आपण डायरेक्ट तिथेच भेटूया. रिक्षा उतर ना, फोन नको करायला का? निसर्गरम्य वातावरणाने नटलेले माथेरान. जहाँ से आ रहे हैं ना वहाँ हम पहुँचेंगे. सुमारे 20 मिनिटं चालल्यानंतर आम्ही माथेरानमध्ये पोचलेलो आहोत आणि तुम्ही माथेरानचा नजारा बघू शकता. आता आम्ही सध्या माथेरान बाजारपेठेमध्ये आहोत. आणि ही आमची वाईफ एन्जॉय करताना. थोडा पाऊस आल्यामुळे आम्ही इथे थांबलेलो आहोत. विचार करतोय की या टायमाला गरमागरम भजी खायचा, तर थोडासा ब्रेक घेऊन आम्ही परत येतोय. लड़की यहाँ पे सुकून ढूंढने आई थी. ये देखिए सुकून. काय काम होतं का? कारण तो आज पण येणार होता तर आपण खंडाळा पॉईंटवरून रिटर्न जात आहोत. तुम्हाला इथून जर कोणाला चालायचा प्रॉब्लेम असेल, जास्त चालायला जमत नसेल, तर त्यांच्यासाठी इथून सायकल, घोडे सुद्धा अवेलेबल आहेत. घोडे मला वाटतं 5 पॉईंट बघायचे साधारण 500 रुपये घेतात. बट आम्ही एन्जॉय करायचे तर आम्ही चालायचंच ठरवलं आहे. आणि आता इथून आम्ही पुढचे पॉईंट बघत आहोत. आता आम्ही जस्ट खंडाळा पॉईंट पास केलेला आहे. बट प्रचंड फॉग असल्यामुळे आम्हाला काहीही बघायला भेटलेलं नाही आहे. बट थोडंसं गर्दी असल्यामुळे थोडंसं एक म्हणतात ना, एक फ्रीडम जे असतं ते पाहायला भेटत नाही आहे.
बट पाहूया, कारण की अजूनही खूप सारं बाकी आहे फिरायचं. तर आपण चाललेलो आहोत. आता आपण एक 2 मिनटात 7 पॉईंट सर्कलला पोचू. तिथून तुम्हाला इको पॉईंट, मंकी पॉईंट आणि एक 2-3 पॉईंट आहेत. मला थोडं नावं लक्षात नाही आहेत. मी तुम्हाला तिथला बोर्ड जरा बघूनच सांगतो. 1-2 मिनटात आपण तिथे पोचतोय. आता आपण 7 पॉईंट सर्कल तिथे आपण पोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता. 1 मिनिट. आणि तुम्ही बघू शकता या साईडला 2 पॉईंट आहेत आणि या साईडला इको पॉईंट, पोलीस स्टेशनसुद्धा इथे आहे, लौजा पॉईंट आणि हनीमन पॉईंट, मलंग पॉईंट. चला आपण प्रत्यक्ष जाऊया त्या साईडला, बघूया. तर आम्ही तिथे टर्न मारलेला आहे. काही पब्लिकसुद्धा दिसत आहे, बट जरा बरं वाटते की इथे आम्हाला पब्लिक कमी दिसते. चला तर बघूया आपण काय आहे पुढे. आपण आता माथेरान पोलीस चौकीजवळ पोचलेलो आहोत. जर काही प्रॉब्लेम असेल, कोणाला काही अडचण असेल, काही असेल तर तुम्ही इथे थांबून मदत घेऊ शकता. चला आपण पुढे बघत आहोत. वेदर 1 नंबर आहे आणि पाऊस येऊन जाऊ नये, पण त्याच्यामुळे सुद्धा एक वेगळी मजा आहे वातावरणामध्ये. हां मला वाटतं आमची ही पहिली पिकनिक असेल की जिथे आम्ही कंटिन्युअसली वॉक करते. बराच वेळ झाला वॉक करते. हां, अजून एक सांगायचं राहिलं, जर तुम्हाला इथे राहायचं असेल, स्टे करायचं असेल, तरी इथे छान तुम्हाला काय म्हणतात त्याला, रूम्स अवेलेबल होतील बजेटमध्ये. 4 आ गए एक और. आणि निगोशिएबल रेंज आहेत. निगोशिएटसुद्धा करतात. तुमच्या सोयीनुसार होऊन जाईल. अर्ध्या लोकांना समजलंच असेल, आपण पोचलेलो आहोत इको पॉईंट. आय 100 रुपये 150 रुपये किलो होती टमाटी, तेव्हा टमाट्याची चटणी देतो. बायको देते टमाटा. बघू शकता तुम्ही इको पॉइंट. थोड़ी अपॉइंटमेंट बॅग कसं लावले. चल एवढी जागा नाही. माझी पण जागा. कौन से आणि एक सुंदर असा आपण वॉटरफॉल बघत आहोत.
दॅट व्ह्यू. हाय फ्रेंड्स, एंड ऑफ द डे आम्ही आता आमची पिकनिक पूर्ण झालेली आहे आणि आता आम्ही रिटर्न निघालेलो आहे. ॲक्च्युअलमध्ये छान एक्सपिरियन्स होता, बट थोडासा आज 15 ऑगस्ट असल्यामुळे क्राऊड जास्त असल्यामुळे थोडंसं खूप पब्लिक असल्यामुळे सेम आम्हाला टॉय ट्रेनचं तिकीट भेटलं नाही आहे. अदरवाईज माथेरान टू अमन लॉजपर्यंत ट्रेन चालू आहेत, बट थोडंसं जास्त क्राऊड असल्यामुळे आम्हाला नाही भेटलं. सो आम्ही परत रिटर्न बाय वॉकच निघालेलो आहोत आणि छान होती जर्नी, छान होता एक्सपिरियन्स. बट त्याच्यासोबतच मी सांगतो की हा माझा फर्स्ट ब्लॉग होता विथ माय वाईफ आणि वाईफसाठीच होता. से हाय. हाय परत एकदा कर. ओके, तर मित्रांनो नक्की विजिट द्या. छान प्लेस आहे. एक म्हणतो ना आपण एक थोडंसं एक ॲटमॉस्फिअर चेंज म्हणून एक आपल्या डेली लाईफमधून जर आपल्याला म्हणजे एक थोडंसं एक म्हणतो ना आपण सुकून. ठीक आहे, तर फ्रेंड्स नक्की भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आत्तापुरता आपण रजा घेते.